ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती, जडमूढ बुद्धरिले रेड्या मुखी वेद बोलविले, संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती, म्हणे नामयाचा नारा, म्हणे नामयाचा नारा, नमन माझे ज्ञानेश्वरा, संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती, विठ्ठला विठ्ठला संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं, खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते, संपाद्य ज्ञानैश विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम्, आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देवाचे अत्यंत लाडके भक्त ज्ञानोत्तर प्रेम भक्तीच्या आनंद सागरात अविरत विहार करणारे भक्त श्रोमणी नामदेव महाराज यांचे चिरंजीव जे नारायण महाराज, त्यांचा हा ज्ञानोबरायांच्या नामचिंतनाचा महिमा सांगणारा, ज्ञानोबरायांचा महिमा सांगणारा अभंग आज सेवेला घेतलेला आहे. भगवान श्रीकृष्णाचा जयंती महोत्सव जसा आहे
तसाच ज्ञानोबरायांचा जयंती महोत्सव त्याच दिवशी आहे. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले त्याच दिवशी ज्ञानोबराय प्रगट झाले, म्हणून ज्ञानोबरायांची जयंती ही त्याच दिवशी आहे. म्हणून दोघांच्या जयंतीचा हा महोत्सव हा या ठिकाणी आपले महाराज चांगल्या प्रकारे संपन्न करतायत. आणि या वेळेला ज्ञानोबरायांच्या जन्माचं एक विशेष आहे. म्हणजे ज्ञानोबरायांच्या जन्माला 750 वर्ष आता या गोकुळाष्टमीला पूर्ण होत आहेत. म्हणून सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती ही ज्ञानोबरायांची या वेळेला असल्यामुळे आपल्या महाराजांनी या दोन्ही कारणास्तव विशेष कार्यक्रम करण्याचं नियोजन केलेलं आहे. म्हणून ज्ञानोबरायांचाही काही विशेष सांगावा म्हणून मी हा अभंग आज सेवेला घेतलेला आहे. एका दृष्टीने हा अभंग नामदेवरायांचाच आहे. नामदेवरायांचा म्हणण्याचा उद्देश असा, त्याची पूर्वपीठिका थोडीशी सांगतो आपल्याला. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तनानंतर ही सगळी संत मंडळी एकत्र बसली होती. एकत्र बसली असताना त्यांच्यात अशी चर्चा सुरू झाली की आपल्या आराध्य दैवताचं भगवंताचं स्तवन वर्णन विशेषत्वाने कोणी केलेलं आहे काय. तर त्या चर्चेत असं निष्पन्न झालं की वाल्मिक ऋषीने प्रभू रामचंद्रांचं चरित्र शतकोटी श्लोकात गायलेलं आहे. आद्य कवी म्हणून वाल्मिक ऋषी म्हटले जातात. चंद्रभागे तिरी ऐकल्या गोष्टी वाल्मिके शतकोटी ग्रंथ केला. वाल्मिकाने शतकोटी ग्रंथ केले आहे. त्या रामायणातला पहिलाच श्लोक असा आहे, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातक नाशनम. शतकोटी प्रविस्तरम, 100 कोटी श्लोकात ते रामचंद्रांचं चरित्र गायलेलं आहे. हे नामदेवरायांनी ऐकलं. ऐकल्याबरोबर नामदेवरायांना अतिशय क्लेश झाले. कोणी म्हणले चांगलं ऐकलेलं आहे तर क्लेश का व्हावेत, आनंद वाटावा ना. तर चांगलं ऐकलं, त्याचा चांगला आनंद झाला, पण त्याबरोबर क्लेशही फार झाले. का झाले? वाल्मिकाने शतकोटी श्लोकात प्रभू रामचंद्रांचं चरित्र गायलेलं आहे. ज्या वाल्मिकाने ते चरित्र गायलं तो वाल्मिक मूळचा लुटारू, वाटपाडा कोळीकू, आणि उत्तर आयुष्यामध्ये तो हबफ झाला. नंतर तो नारदाच्या संबंधाने भक्ती मार्गाकडे आला आणि त्याने 100 कोटी श्लोकात हे चरित्र गायलेलं आहे. आणि मी तर लहानपणापासून माझ्या पांडुरंगाचा भक्त आहे. लहानपणीच मी देवाला दूध पाजलेलं आहे, नैवेद्य खाऊ घातलेला आहे. लहानपणापासूनच मी माझ्या पांडुरंगाचा उपासक आहे आणि मी माझ्या पांडुरंगाचं काहीच गुणगान केलं नाही. मी माझं आयुष्य व्यर्थ गमावलं असं नामदेवरायांना वाटू लागलं. माझ्या चित्तासी फार झाले क्लेश, वृथा मी आयुष्य गमाविले. नामदेवराय म्हणतात मी आयुष्य व्यर्थ घालवलं, माझ्या पांडुरंगाचं काहीच मी गुणगान केलं नाही, चरित्र गायलं नाही. पण नामदेवरायांनी क्लेश झाल्यानंतर हताश झाले नाही. पुन्हा लगेच सावरण्याचा प्रयत्न केला. जाऊ द्या, गेलेलं आयुष्य वृथा मी आयुष्य गमावले, गेलेलं आयुष्य गेलं, त्याच्यात काही आपण बदल करू शकत नाही, परिवर्तन करू शकत नाही. पण उरलेल्या आयुष्यामध्ये आपण प्रयत्न करू शकतो, इच्छित साध्य करून घेऊ शकतो. म्हणून आपण एक करूया. निर्णय घेतला, उठले, तिथून मंदिरात गेले, पांडुरंगाच्या
नामदेवाच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि हात जोडून उभे आहेत. भगवान म्हणतात, नामदेवा आज हात जोडून काय उभा आहे? देवा, मी आता ऐकलं वाळवंटात की वाल्मिकाने शतकोटी श्लोकात रामायण केलेलं आहे. जाऊनी राऊळा विठोसी विनविले, वाल्मिकाने केले रामायण. मंदिरात जाऊन पांडुरंगाला विनंती केली की वाल्मिकाने रामायण केले देवा, मी असं ऐकलं वाळवंटात. मग नामदेवा तुझं काय म्हणणं? नामदेवराय म्हणतात, माझं म्हणणं हे आहे, मी जर तुझा खरा भक्त असेल तर माझा पण तू सिद्धीला नेला पाहिजे. असेन मी खरा तुझा भक्त देवा, सिद्धी सहा न्यावा पण माझा. म्हणजे तुझा खरा भक्त असेल तर माझा पण तू सिद्धीला नेला पाहिजे. देव म्हणतात, तू कोणता पण केलाय? नामदेवराय सांगतात, शतकोटी तुझे करीन भंग, भंग, मी 100 कोटी तुझे अभंग करणार. वाल्मिकाने शतकोटी श्लोकात रामायण गायलंय ना, मी शतकोटी 100 कोटी तुझे अभंग करणार. त्यावेळेला पांडुरंग म्हणू लागले, अरे नामदेव ऐक जरा, ऐक. म्हणे काय? अरे वाल्मिकाने शतकोटी रामायण केले ही गोष्ट खरी, पण तो काल कृतयुगाचा होता. त्यावेळेला आयुष्य फार मोठं होतं. तये काळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. त्यावेळेला आयुष्य फार होतं. कृतयुगात 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं माणसाचं. 1,00,000 वर्षाचं आयुष्य कृतयुगात होतं. त्रेतायुगामध्ये त्याचा वरचा 1 शून्य कमी झाला. त्रेतायुगात आयुष्य राहिलं 10,000 वर्षाचं. कृतयुगात 1,00,000 वर्षाचं आयुष्य, त्रेतायुगात 10,000 वर्षाचं आयुष्य. 1 शून्य गेला. द्वापार युगात तो वरचा 1 आणखी शून्य गेला. आता द्वापार युगात आयुष्य राहिले 1,000 वर्षाचं. कलियुग सुरू झाल्यानंतर तो वरचा 1 शून्य गेला. खाली आता किती राहिले? 100. म्हणून आता कलियुगात 100 वर्षाची आयुष्याची मर्यादा आहे. 100 वर्षाची गणना, शतगणिले 100 वर्षाचं आयुष्य कलियुगात आता आहे. आणि तू आता पण केला. अरे त्यावेळेला वाल्मिकाने रामायण केलं, पण त्यावेळेला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. आताची अवधी थोडी असे. आताची आयुष्याची मर्यादा फार कमी आहे, थोडी आहे. कसं काय करणार? नामदेवराय म्हणतात, मी पंत केलाय आणि जर पूर्ण नाही झाला तर माझी जीभ उतरून तुझ्या पुढे ठेवेन. नामा म्हणे जरी न होता संपूर्ण, जेव्हा उतरेन तुझ्या पुढे, जेव्हा उतरेन तुझ्या पुढे. मला एकाच उतरणीची सवय, डबल उतरणी नको. नामा म्हणे जरी न होता संपूर्ण, जेव्हा उतरीन तुझं पुढे. जर संपूर्ण झाले नाही प्रतिज्ञा तर जीभ उतरून तुझ्या पुढे ठेवीन. अशी नामदेवरायांनी ज्या वेळेला भाषा वापरली त्यावेळेला ही निश्चयात्मक बुद्धी पाहिल्यानंतर काळजी देवाला पडली. भक्ताची सर्व प्रकारे काळजी वाहणारा भगवान आहे. माझ्या नामदेवाने प्रतिज्ञा केलेली आहे, आता ही पूर्ण व्हायलाच पाहिजे. देवाला काळजी पडली.
तेव्हाची तयाची चिंतवणी मजाची पडली. भगवान म्हणतात तेव्हापासून त्याची चिंता मला आहे. काय करावं भगवान सचिंत झाले. निश्चय पाहुनी उपजली दया, स्वामी देवराया पांडुरंगा. तो निश्चय पाहिल्यानंतर पांडुरंगाला दया निर्माण झाली आणि त्या दयेत त्यांना एक मार्ग सापडला. निघाले, विटेवरून उतरले, चंद्रभागेच्या वाळवंटात एकटेच इकडे तिकडे फिरतायत. नामदेवाचा निश्चय आहे, शतकोटी त्याच्या भंग व्हायला पाहिजेत. काय करावं, काय मार्ग काढा. तितक्यात मार्ग देवाच्या लक्षात आला. लगेच देवाने निर्णय तो घेतला की जर सरस्वतीला आपण नामदेवाच्या जिभेवर बसवलं तर झट 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 अभंग तयार होतील. 100 कोटी अभंग व्हायला काय अडचण आहे. लगेच भगवंताने सरस्वतीचं आवाहन केलं. सरस्वती हात जोडून समोर प्राप्त झाली. त्यावेळेला भगवान म्हणतायत सरस्वती तू आलीस हो, आपण बोलवलं, मी आलेले आहे, नतमस्तक झाली. काय आज्ञा. भगवंताने आज्ञा दिली. सारजेशी सांगे भीमा तिरी हरी, बैस जिव्हेवरी नामयाच्या. सरस्वतीला देवाने सांगितलं की तू नामदेवाच्या जिभेवर जाऊन बैस. नामदेवाच्या जिभेवर बसायला का सांगतात? तुमच्या चरणाजवळ मला सांगा ना काही. नामदेवाच्या जिभेवर कशाला बसायला सांगता? भगवान सांगतात नामदेवाच्या जिभेवर बसायला एवढ्या करता सांगतो, त्याचं माझ्यावर मोठं कर्ज आहे. नामदेवाचं मजवरी त्याचे फार असे ऋण होईन उत्तीर्ण एवढ्याने. माझ्यावर त्या नामदेवाचं फार मोठं कर्ज आहे. हे एवढं करण्यातून मी त्या ऋणातून उतराई होईल. म्हणून तू एवढं कर, त्याच्या जिभेवर जाऊन बैस. सरस्वतीने मान्यता दिली. मी बसते. आणि लगेच भगवान स्टेशनरी दुकानात गेले, कागद आणला, वह्या तयार केल्या आणि स्वतः लिहायला बसले. नामा म्हणे हाती बांधून या वह्या, बैसे लिहावया पांडुरंग. भगवान स्वतः वह्या बांधतायत आणि लिहायला बसलेले आहेत. अभंग झटझट झटझट चालतायत, होत आहेत अभंग. पण प्रतिज्ञा सामान्य नाही ना, 100 कोटी. कसे काय होणार? काही दिवसानंतर देवाच्या एक लक्षात आलं, आता आपल्याला आणखी काही मार्ग काढला पाहिजे. मार्ग असा देवाच्या लक्षात आला. कुटुंब प्रमुखाने घर बांधायचं ठरवलं. मग त्यानेच गौंडी पाहावा काय, त्यानेच जागा साफसफाई करावी का, त्यानेच पाया घ्यावा का, त्यानेच तो भरून काढावा का, त्यानेच गौंड्याच्या हाताखाली राहावं का? हा कुटुंबातल्या सगळ्यांचं कारण आहे, काम आहे ना. आपल्या प्रमुखाने प्रतिज्ञा केली, घर बांधायचं ठरवलं, आपणही आपल्यापर्यंत शक्य असेल ते केलं पाहिजे. म्हणून देवाच्या लक्षात आल्यावर देवाने कौटुंबिक मीटिंग बोलावली. सर्व कुटुंबातल्या लोकांना बोलावलं. बाकीचे 13 जण आणि 14वी जनाबाई, स्वतः नामदेवराय 15वे, त्या सर्वांना बोलवलं आणि सांगितलं नामदेवरायांनी प्रतिज्ञा केलेली आहे, तुमचं काय काम नाही का मदत करायचं? तुमच्यापर्यंत तुम्ही नको का काही सेवा करायला? तर तुम्ही ही अभंग रचना केली पाहिजे. देवाने आज्ञा दिली नामदेवरायांच्या प्रतिज्ञा पूर्ततेसाठी. सर्व कुटुंबातल्या लोकांना देवाने आज्ञा दिली की तुम्ही ही अभंग रचना करा. असं सांगितल्यानंतर मग नामदेवरायांचे कौटुंबिक हे सर्व 13 जण, आई वडील हे 2 जण, 4 मुलं, 8, 4 सुना, 12 आणि बहिणन लेक, असे 14 हे आणि 15वी जनाबाई,
या सर्वांनी मग अभंग रचना करायला सुरुवात केली. तर नामदेवरायांचे 4 पुत्र, 4 मुलं, नारा, महादा, विठा आणि गोंदा, ही 4 मुलं नामदेवरायांची. त्यापैकी थोरला मुलगा जो नारा नावाचा, तेच नारायण महाराज. त्या नारायण महाराजांनी मग जी अभंग रचना केली, त्या अभंग रचनेतीलच हा अभंग आज मी सेवेकरता आपल्यापुढे घेतलेला आहे. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती, जडमूढ उद्धरिले रेड्यामुखी वेद बोलविले, म्हणे नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा, संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती. ज्ञानोबा हे अलौकिक संतत्व आपल्या या संत मांदियाळीमध्ये पायाभूत असणारे ज्ञानोबा आणि कलशस्थानी असणारे तुकोबा, या दोघांचीही क्रांती आहे की या कलीच्या काळात त्यांनी कलीवर मात केली. दोघांनी कलीवर मात केली. ज्ञानोबांनी आपलं शरीर कलीच्या ताब्यात दिलं नाही. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. आणि तुकोबराने देखील कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले, हे शरीर काळाच्या हातात दिलं नाही, याच शरीराने सदेह वैकुंठ धामाला. तर ही क्रांती दोघांची. तर ज्ञानोबारायांनी जी संजीवन समाधी घेतली, आयुष्याची 22 वर्ष झाली. ज्या कार्याकरता आपण इथे आलो ते कार्य झालेलं आहे. मग आपलं कार्य झालंय तर आपण आता थांबण्याचं काय कारण आहे? जनसंपर्कात राहायचं काही कारण नाही. आता आपलं आत्मचिंतनात, नामचिंतनात रत राहावं असं ज्ञानोबारांना वाटू लागलं. आणि थेट निघाले पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि सांगितलं, देवा मी तुझ्याजवळ समाधी घ्यायचं ठरवलेलं आहे. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी, समाधान तूच होशी, परी समाधी तुझ पाशी घेईन देवा. तुझ्याजवळ मी समाधी घेईन असं ज्ञानोबारांनी पांडुरंगाला म्हटलं. त्यावेळेला भगवान म्हणू लागले, ज्ञानोबाराय इथं समाधी घ्यायचं काही कारण नाही. का? तुमचं समाधीस्थळ पूर्वीपासून नियोजित आहे. आजपर्यंत 108 वेळा तुम्ही समाधी ज्या ठिकाणी घेतलेली आहे ते तुमचं समाधीस्थळ अलंकापूर हे निश्चित आहे. अष्टोत्तरसे वेळ समाधीस्थळ, तर ते अलंकापूर हे तुमचं समाधीस्थळ आहे. तिथे समाधी घ्यायची आहे. मग देवा तिथे जर समाधी घ्यायची आहे तर मग तुम्हाला तिथे यायला पाहिजे. भगवान म्हणतात हरकत नाही, मी येईल. मी एकटाच नाही, मी सर्वांना घेऊन तिथे येईल. सर्व संतांना घेऊन येईल, सर्व ऋषीमुनींना घेऊन येईल, सर्व गंधर्वांना घेऊन, सर्व तीर्थांना, सर्वांना घेऊन मी तिथे येईन आणि तुम्हाला समाधी देईन. पण देवा कालावधी सांगा म्हणजे आम्हाला तसं बरं पडेल. देवाने सांगितलं आता कार्तिक शुद्ध एकादशी जवळ आलेली आहे. आता कार्तिक शुद्ध एकादशीला ही पंढरी यात्रा होईल सरिसी. कार्तिक शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरिसी. आणि दुसरी जी कृष्ण पक्षातली आहे त्यावेळेला तुम्हाला समाधी दिली जाईल. ती आळंदीला दिली जाईल. या सर्वांना मी घेऊन येईल. सर्व संत मंडळी, ऋषी मंडळी, सर्व तीर्थ, सर्व देवता, या सर्वांना घेऊन येईल. देवाने लगेच सर्वांना मिस कॉल दिले. सर्वांना सांगितलं, सर्वांनी सप्तमीला मुक्कामी यायचं आळंदीला.
अष्टमीपासून, कार्तिक वद्य अष्टमीपासून ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याचा कार्यक्रम सुरू होईल. सर्वांना सांगितल्यानंतर सर्वजण, आता देवाने दिलेलं निमंत्रण, कोण राहील मागे? सर्वजण आलेले आहेत, सर्व संत मंडळी आलेली आहेत. नामदेवरायांच्या घरातल्या तर सर्व कुटुंबांना सांगितलं तुम्ही सर्वांनी यायला पाहिजे, म्हणून सर्व कुटुंब नामदेवरायांचं तिथे आलेलं आहे. आता सर्व जास्त विषय सांगितलं आपल्याला अभंगात प्रवेश करायचा आहे. त्यावेळेला नारायण महाराज, नारा, महादा, विठा, गोंदा हे आता पुढं पुढं पळतायत. तिकडे सर्व काही योजना करायला तरुण धावत असतात. म्हणून देवाने सांगायचं आणि यांनी सगळ्यांनी काम पटापट सर्व करायची. नारायण महाराज देवाला म्हणले, देवा आम्ही काय करायचं सांगा, तुम्ही सांगत चला आम्ही करत जाऊ. तेव्हा नारायण महाराजांनी सर्वांना सांगितलं की तुम्ही जा, जिथं ज्ञानोबारांची समाधी स्थळ आहे, समाधी याची जागा आहे, ती तुम्ही स्वच्छ करा, अगदी व्यवस्थित साफसफाई करा. आणि काय करायचंय मी तुम्हाला सांगतो. नारा, महादा, विठा, गोंदा पाठविला, झाडविली जागा समाधीची. यांना पाठवलं, ती जागा झालेली आहे, सर्व व्यवस्थित केलेलं आहे. सांगितल्याप्रमाणे तशी योजना सर्व केली. कार्यक्रम चाललेला आहे. अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी. ज्ञानोबा म्हणतात गेले ना 5 दिवस देवा, कधी समाधी देणार? म्हणे उद्या. त्रयोदशीला समाधी सोहळा होईल. मग सर्व देवाने घोषित केलं, सर्व तयारी चाललेली आहे. नारा विठा चाले पुढे, ऐसे इंद्रायणी साले, सवंदडी वृक्षातळे बैसले सपरिवारे सकळही भक्त. तिथे बसलेले आहेत. स्नान झालेलं आहे, सर्व तीर्थांचं झालेलं आहे. आणि मग समाधी स्थळाकडे आले. समाधी स्थळाला सर्व शोभा केलेली होती, पुष्प सजावट केलेली होती, सर्व काय उत्तम ते स्थान तयार केलेलं. तेव्हा देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. देवाने एक हात धरला, ज्ञानोबारायांचा निवृत्तीनाथाने एक हात धरला. दोघे जण घेऊन चाललेले आहेत ज्ञानोबारायांना समाधी स्थळाकडे. त्यावेळेला सर्व देव सरोवर विमानात बसून अंतराळात सर्व काय पुष्पवृष्टीचा तो भाग चाललेला आहे, त्यांचा सर्व आनंदात चाललेलं ते. त्यावेळेला देवाने आणि निवृत्तीनाथाने ज्ञानोबाराने चालवल्यानंतर मुक्ताबाईला एकंदरीत ओसंडून आलं. आक्रोश करू लागली मुक्ताबाई. जोराने अंबरडा फोडलेला आहे. माझे ज्ञानोबा आता समाधीला चाललेले. सोपान काकांना अनावर झालं. शेवटी निवृत्तीनाथांची तीच अवस्था झाली. तेव्हा रुक्मिणी माता देवाला म्हणतात, देवा तुम्ही काही या बालकांना समजवा. देव समजवायला गेले, देवही रडायला लागले. तव पुसती होय माता, तुम्ही झणे खेद करा चित्ता, तरी ज्ञानासारिखा काय आता समाधी बैसविता. त्यावेळेला रुक्मिणी माता खेद करते आहे, व्यथित झालेली आहे आणि देवाला म्हणते, देवा मग कशाला तुम्ही ज्ञानोबारायांना समाधीला बसवता? असा ज्ञानोबारायांचा काही महिमा आहे आम्हाला सांगा. तेव्हा देवाने ज्ञानोबारायांचा महिमा रुक्मिणीला सांगितला. देवो म्हणती रुक्मिणी, हाची एक योगी देखील नयनी, हेच दान ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची. धन्य धन्य धरा तरी संपूर्ण आपण बघा. आपल्याला आता वेळ नाही. नामदेवरायांच्या या सर्व पुत्रांनी हा सर्व कार्यभाग पाहिला. नारायण महाराज, नारा, महादा, विठा, गोंदा यांनी सगळं तिथे ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे.
देव ज्ञानोबांचं महत्व सांगतायत, हे ऐकलं. त्यानंतर देवाने सर्वांना शांत केलेलं आहे. समाधी देण्यात आली आणि त्यावेळेला देवाने एक घोषित केलं समाधीच्या वेळेला की ऐका सर्व जन हो एक ऐका. म्हणे काय? सर्व स्तब्ध शांत झाले. देवाच्या म्हणण्याकडे सर्वांनी कान लावलेले आहेत. देव म्हणतात ऐका, आजपर्यंत माझं नामचिंतन तुम्ही करत होता, माझं नामस्मरण तुम्ही करत होता, माझं नाम तुम्ही घेत होता. पण आता इथून पुढे काय का ज्ञानोबांना मी आता समाधी देत आहे. जो कोणी आता इथून पुढे मी सांगतो ज्ञानदेव 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 अशा या नामाचा जो कोणी जप करील त्यालाही ज्ञान प्राप्त होईल असा माझा आशीर्वाद आहे. म्हणून इथून पुढे सर्वांनी ज्ञानोबांचं नामचिंतन करत चला. आणि काही एक सोपारे ज्ञानदेव 4 अक्षरे जो जप करील निर्धारे त्याशी ज्ञान होईल ऐसा दिला आशीर्वाद. देवाने असा आशीर्वाद दिला. ज्ञानदेव 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 असं नामचिंतन जो करील त्याला ज्ञान प्राप्त होईल असा माझा आशीर्वाद आहे. म्हणून इथून पुढे ज्ञानदेव ज्ञानदेव असं नामचिंतन जनतेने करावं. निश्चित त्यांना ज्ञान प्राप्त होईल. हे ज्या वेळेला देवाने सांगितलं तो सर्व समाधी सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. अमावास्येपर्यंत देव तिथे राहिले, सर्व राहिले ना. अमावास्येला काला झालेला आहे. पण दुर्दैवाचा प्रकार असा आहे, लोक एकादशीलाच मुख्य कार्यक्रम समजतात आणि आळंदीला येतात आणि एकादशीलाच परत फिरतात. खरा सोहळा त्रयोदशीचा, ज्ञानोबांचा समाधी सोहळ्याचा दिवस त्रयोदशी आहे. निदान कमीत कमी त्रयोदशी सोहळा होईपर्यंत तरी थांबलं पाहिजे. देव तर आणखी पुढे 2 दिवसांनी अमावास्येला काला केलेला आहे. तेव्हा अमावास्येपर्यंत हे सर्व राहिले. काला झाला, हल्ले, सर्व गेलेले. नारायण महाराज हे सर्व नामदेवांचं कुटुंब पंढरपूरला परत आलं. पंढरपूरला आल्यानंतर मग मात्र नारायण महाराजांचं सारखं लक्ष तिकडेच त्या सोहळ्याकडे लागलेलं. आणि देवाने जे शेवटी घोषित केलं की ज्ञानदेव ज्ञानदेव या 4 अक्षराचा जप करा असं देवाने सांगितल्यानंतर नारायण महाराजांनी निर्णय घेतला की बस देवाने आज्ञा दिलेले आपण आता ज्ञानदेव 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 हेच म्हणत राहायचं, हा जप करत राहायचं. म्हणून नारायण महाराज आळंदीहून आल्यानंतर ज्ञानदेव नामचिंतनात रंगून गेले. सारखं ज्ञानदेव 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 असं चाललेलं. त्या ज्ञानदेव नामचिंतनाचं फलही त्यांच्या जीवनात घडलं, प्राप्त झालं. एक वेगळ्या आनंदाच्या भावावेशात नारायण महाराज दंग आहेत. ज्ञानदेव ज्ञानदेव नामचिंतन चाललेलं आहे. तेव्हा सान्निध्यात राहणाऱ्या अनेक मंडळींना एक हे जाणवलं, नारायण महाराज आतापर्यंत पंढरपूरला ज्या वेळेला होते आतापर्यंत विठ्ठल 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 असा जप करत होते. पण आता एवढ्या त्या आळंदीला जाऊन आल्यापासून जरा बदल दिसतोय. विठ्ठल विठ्ठल म्हणणं सुटलंय आणि ज्ञानदेव ज्ञानदेव असं म्हणणं चाललंय. आम्ही काय करावं? मागची मंडळी पुढच्याचं पाहून यद्यदा चरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजना म्हणून पुढचे जसे करतात तसं आपण मागचे जनसमुदाय त्याप्रमाणे करत असतो श्रेष्ठाचं आचरण. पण त्या
त्यांच्यातच बदल झालेला पाहिल्यावर लोकांना जरा विसंवाद वाटू लागला. आतापर्यंत विठ्ठल विठ्ठल नामजप करत होते, आता नारायण महाराजांनी ते सोडून दिलं, ज्ञानदेव ज्ञानदेव नामजप करायला लागलेले आहेत. हा काय प्रकार आहे? म्हणून काही लोक आले आणि नारायण महाराजांना म्हणले, महाराज एक बोलू का? म्हणे बोला. आम्ही तुमच्या सान्निध्यात परमार्थाची वाटचाल करत होतो, आम्हाला खूप जीवनात समाधान वाटत होतं की आपल्याला सत्संगात भेटून आम्ही ही साधना करत आहोत. पण आता एवढ्यात तुम्ही आळंदीला गेले आणि तिकडून आल्यानंतर मग मात्र आम्हाला फरक दिसून येतोय. म्हणे काय? आतापर्यंत तुम्ही विठ्ठल 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 असा जप करत होते, तिकडून आल्यापासून ते तुमचं सुटलंय आणि ज्ञानदेव 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 असा तुमचा जप सुरू झालेला आहे. नारायण महाराज म्हणतात, मग तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं एकच आहे, ज्ञानदेव ज्ञानदेव असा तुम्ही जप करता, ज्ञानदेव ज्ञानदेव असं तुम्ही सर्व काळ सारखं म्हणता, तर या ज्ञानदेव म्हणण्यातून, या नामजपातून म्हणता म्हणता तुम्हाला काही अनुभव आला का? याचं फल काय तुमच्या पदरात पडलं का? तर काय म्हणता? फल काय पदरात पडलं का म्हणता? तर ज्ञानदेव म्हणता म्हणता माझ्या जीवनात काय घडलं, ती क्रांती, ती फलश्रुती नारायण महाराज आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव असं तुम्ही सारखं म्हणताना आम्हाला दिसतंय. या म्हणण्यातून तुम्हाला काय लाभ झाला का? नारायण महाराज म्हणतात, झाला तर. म्हणजे काय लाभ झाला? ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. ज्ञानदेव म्हणता माया समूळ विलया गेली. ज्ञानदेव 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 म्हणता म्हणता माझी माया ही मुळासह विलयाला गेलेली आहे. सर्वात मोठी महत्वाची फलश्रुती आहे माया समूळ विलयाला जाणं. जीवनात जे जे घडते, जीवाला जे भयानक जन्म मरण परंपरा दुःख भयानक भोगावं लागतंय ते हिच्यामुळे. हीच माया सर्व कारस्थान करते आहे, ही नाचवते, सगळं काय घडवते आणि जीवाला हे दुःख भोगायला लावते. तेव्हा
हिच्यातून तरुण गेल्याशिवाय, ही विलयाला गेल्याशिवाय जीवाचं दुःख कायमचं मिटू शकत नाही, कायमचा आनंद मिळू शकत नाही. आणि माया विलयाला जाणं सोपं नाही, फार अवघड आहे, फार अवघड. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया म्हटलंय. मम माया दुरत्यया. ही तरुण जाण्यास फार कठीण आहे. ही माया नदी कुठून उगम पावली, कोणत्या पर्वतातून उगम पावली, हिचे तट कोणते, हिचे वळसे कोणते, मासे कोणते, पाणी कोणतं, डोह कोणता, सगळं रूपक ज्ञानोबांनी खूप सुंदर केले या श्लोकावर. तेव्हा ही माया नदी तरुण जाणं फार अवघड आहे. अशक्य गोष्टी शक्य होतील, पण मायामय सरिता नतरवे जीवा. पावडस, वाघूर, करांडी, 10-20 दृष्टांत ज्ञानोबरांनी तिथे दिलेले. अशक्य गोष्टी शक्य होतील, पण माया नदी तरुण जाणं फार अवघड आहे, या प्रकारे सांगितलं. याच्यातून तरुण जाण्याकरता कोणी प्रयत्न केले का? ज्ञानोबरा म्हणतात अनेकांनी प्रयत्न केले, अनेकांनी कमरा कसल्याने उड्या मारलेल्या आहेत या माया नदीतून पलीकडे जाण्याकरता. पण ते कोण कुठं गेले आणि कोण कुठं गेले, ज्ञानोबरांनी तेही वर्णन केलेलं आहे. काही असे स्वतःच्या बुद्धीने निघाले, एक स्वयंबुद्धीच्या बाही निघाले, तयाची शुद्धीची नाही, त्यांचा शोधच लागत नाही, ते कुठे गेलेत. बरं, आपण इकडून त्यांचा शोध घ्यावा तर ते रेंजमध्ये नाहीत, त्यामुळे आपल्यालाही काय त्यांचं कळू शकत नाही. एक स्वयंबुद्धीच्या बाहेर निघाले, तयाची शुद्धीची नाही, शोधच लागत नाही त्यांचा. काही असे जे गेले, पण त्या या जाणीवेच्या डोहात गर्वाने त्यांना गिळून टाकलं. एक जाणीवेच्या डोही गर्वेची गिळले. एकी वेदत्रयाच्या सांगडी घेतल्या अहंभावाच्या धोंडी, ते मदमीनाच्या तोंडी सगळेची गेले. एके वैसेचे झाड बांधले, मग मन्मथाचे काशे लागले, ते विषय मगरी सांडले चघळून या. एकी यजन क्रियेची पेटी बांधोनी घातली पोटी, ते मदमीनाच्या तोंडी सगळेची गेले. एकी मोक्षी लागावयाची आशा केला कर्मबाह्यांचा भरोसा, ते पडले वळसा विधी निषेधाच्या. भोवऱ्यात सापडले तिथे सारखे फिरताय. ही मायामय सरिता नतरवे जीवा फार चढून जाण्यास अवघड आहे. पण अशी ही माया दुरतया, पण माझी मुळासह विलयाला गेली समूळ विलय. कशाने? नारायण महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव म्हणता 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 ही माझी माया मुळासह विलयाला गेली. ज्ञानदेव आणि भगवान हे वेगळे नाहीत, दोन्ही एकच आहेत, दोन्ही एकच आहेत. ज्या वेळेला समाधी सोहळा झाला त्यावेळेला नामदेवराय खेद करतायत. त्यावेळेला देवाने सांगितलं, नामदेवा काय म्हणणं, तरीच येईन पंढरी सदृष्टी देखेन ज्ञानेश. तेव्हा देवाने सांगितलं, नामदेवा अरे ज्ञानदेव आणि मी काही वेगळे नाही, तो आणि मी नाही तुझा. ज्ञानदेव आत्मा माझा, तो माझा आत्मा आहे, तो आणि मी वेगळा नाहीये. या प्रकारे देव सांगतायत. म्हणून इतर कशाने या मायेतून सुटका होत नाही, पण देवाचं नामचिंतन जर केलं, देवाची भक्ती जर केली, तर ही माया मात्र सुटू शकते. म्हणून तिथे 7व्याच अध्यायात या मी आता ओव्या म्हणून दाखवल्या, त्या सर्वांनी सर्व साधनाच्या सहाऱ्यावर उड्या घातल्या, पण ते कुठे गेले कळले नाही. मग ज्ञानोबाराय कोणीच तरलं नाही का ही माया नदी?
ज्ञानोबराय सांगतात एकच एथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच धडिये सरले माया झाले. एकच लीलेने तरुण गेले जे सर्व भावाने मला भजले त्यांना पुढे ही माया नदी राहिलीच नाही. पाणी संपलं, पुढे जाण्याचं काय कारण पडलं नाही. तया ऐलीच थडिये सरले माया जळ. माया म्हणजे भगवत शक्ती, भगवत भजने तिची निवृत्ती. म्हणून भगवंताच्या चिंतनात भजनात माया गेली. तसंच भगवान आणि ज्ञानोबराय वेगळे नाही, एकच आहेत. म्हणून देवाच्या नामचिंतनाचं जे साफल्य तेच ज्ञानोबरांच्या नामचिंतनाचं साफल्य असल्यामुळे नारायण महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणता म्हणता माझी माया वेळायला गेली. कोणी शंकाखोर असं म्हणेल माया जाण्याकरता, माया म्हणजे अज्ञान आहे आणि अज्ञानाची निवृत्ती ज्ञानाने होत असते. ज्ञानाशिवाय अज्ञानाची निवृत्ती होऊ शकत नाही. मग कशी काय जाणार मायाला? तर ज्ञानोबा ज्ञानदेव 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 असं म्हणत असताना या म्हणण्यातूनच एक ज्ञान ज्योत निर्माण होते, ज्ञान प्राप्त होतं. आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग तिथे माया राहील कशी? म्हणून नाथ महाराजांचा एक गोड अभंग आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देव ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करीतू सर्वज्ञा. ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञाता ज्ञेय निजांग होय ऐशी प्रतिज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा गुले सांगायचे ज्ञान देव देतो, देव त्यांना ज्ञान देतो. मग ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणण्यातून ज्ञान का होणार नाही? वासुदेवाची होतो अखंड वदनी वदेतो. भगवंताच्या नामचिंतनाप्रमाणे ज्ञानोबरांच्या नामचिंतनाचं हे साफल्य आहे. म्हणून नारायण महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणता म्हणता माझी माया मुळासह विलयाला गेली. आणि देवाने सांगितलं की ज्ञानदेव या 4 अक्षरांचा जप करा, तुम्हाला ज्ञान होईल असा माझा आशीर्वाद आहे. देवाचाही आशीर्वाद आहे. मी मगाशी ते प्रमाण म्हणून गेलो. आणि काही एक सोपारे ज्ञानदेव 4 अक्षरे जो जप करील निर्धारे त्याशी ज्ञान होईल ऐसा दिला आशीर्वाद. देवाने ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणणाऱ्याला ज्ञान प्राप्त होईल असा आशीर्वाद दिलेला आहे. मग देवाचा आशीर्वाद आहे, मग माया राहील का तिथे? तेव्हा नारायण महाराज म्हणतात माझ्या जीवनात हे घडलं. ज्ञानदेव म्हणता म्हणता माझी माया मुळासह विलयाला गेली. महाराज ज्ञानदेव म्हणता म्हणता अशी माया तुमची विलयाला गेली म्हणता, मग त्या ज्ञानोबरायांचा काही महिमा आम्हाला सांगा. तर नारायण महाराज म्हणतात तो मी किती म्हणून सांगायचा, किती म्हणून सांगायचा? हा सांगितला की नाही, आणखी काय विषय सांगा ना. तर आणखी काही विशेष ज्ञानोबरायांचा
नारायण महाराज पुढच्या 2 चरणातून सांगतायत. तर तो महिमा मी किती म्हणून वर्णन करावा, त्या महिम्याचं एक स्वरूप अभंगाच्या 2ऱ्या चरणात. संत महिमा वर्णू किती, संत महिमा वर्णू किती, संत महिमा वर्णू किती, संत महिमा वर्णू महिमा वर्णू किती. नारायण महाराज म्हणतात तुम्ही त्यांचा महिमा सांगा म्हणता, किती मी वर्णन करणार. संतांचा महिमा वर्णन करणं सोपं नाही, अवघड आहे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, फार कठीण आहे. संतांचा महिमा करणं फार अवघड आहे. अशक्य गोष्टी शक्य होतील, पण संतांचा महिमा कळू शकणार नाही. नाथ महाराज सांगतात, पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूचे न कळे महिमानव.
अशक्य गोष्टी शक्य होतील. संतांचा महिमा कळू शकणार नाही, तुम्हाला नाही कळणार. पण जे शास्त्री झालेत, पंडित झालेत, त्यांना तरी कळेल की नाही. तुकोबरा म्हणतात त्या शाब्दिकांचं तर इथं काहीच काम नाही. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. बरं, इथे द्या सोडून ब्रह्मादिक देवांना तरी कळेल की नाही. तुकोबरा म्हणतात नकळे तो साचार ब्रह्मादिका. त्यांचा महिमा काय वर्णमी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिक. ब्रह्मादिकाला खऱ्या अर्थाने तो कळू शकत नाही. नवे नवे शेवटचं सांगतो, वेदाला कळत नाही का शास्त्राला कळत नाही. संत चरणेचा महिमा न कळे आगमा निगमा. आगम म्हणजे शास्त्र आणि निगम म्हणजे वेद. शास्त्राला कळत नाही का वेदाला कळत नाही. तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. संतांचा महिमा वर्णन करणं फार अवघड आहे महाराज. पण जो तुम्हाला काय थोडाफार समजला असेल तो थोडाफार तरी आम्हाला सांगा ना. काय ज्ञानोबरायांचा काय आहे, काय महिमा आहे तो सांगा ना आम्हाला. नारायण महाराज म्हणतात काय सांगायचं तुम्हाला, सांगतो. जो एक लक्षात आलेल्या माझ्या 1-2 महिमे ते तुमच्या लक्षात येण्याकरता सांगतो. निर्जीव चालविली भिंती. ज्ञानोबरांनी निर्जीव अशी भिंत चालवलेली आहे. देवही चालवणारा आहे नाही असं नाही, पण देव सजीवाला चालवतो. चाले हे शरीर कोणाचे असत ते. आता तुम्ही घाणेगावून इथे आलात, गाडी घेऊन आलात, गाडीतून उतरल्यावर इथे कसे आले? पाय नाही आले ना. मग पायाच्या सत्तेने आपण चालतो ना. मग देवाचं काय तर संबंध. तर देवाचा संबंध असा आहे, देव चालवतो ते सजीवाला. मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरीम यत् कृपा तमहम वंदे परमानंद माधवम. पंगुम गिरीम लंघयते, पण सजीवम पंगुम, निर्जीवम पंगुम नाही. सजीवाला तो चालवतो, निर्जीवाला चालवत नाही. निर्जीवाला चालवण्याकरता मग 4 जण लागतात. इकडे किती लागतात? देव सजीवाला चालवतो, निर्जीवाला नाही चालवत. निर्जीवाला नेण्याकरता मग आपल्याला 4 जणांची तयारी करावी लागते. देवाने सजीवाला चालवलेलं आहे. ज्ञानोबारांनी निर्जीव अशी भिंत चालवलेली आहे. निर्जीव चालविली भिंत. निर्जीव भिंत कधी चालवली ते मी आता पुढच्या चरणानंतर सांगतो, म्हणजे कथा भाग लाईनीने येईल. ज्ञानोबारांनी निर्जीव अशी भिंत चालवलेली आहे. असा ज्ञानोबारायांचा निर्जीव चाले भिंती महिमा अगाध, असा अगाध महिमा ज्ञानोबारायांचा आहे. आणखी काय केलं ज्ञानोबारांनी, आणखी काय महिमा तुमच्या लक्षात आहे का? नारायण महाराज म्हणतात आहे. ती निर्जीव भिंत चालवली, चांगदेवाचा गर्व परिहार त्यातून झाला. चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती. चांगदेवाची भ्रांती घालवली. त्या निर्जीव भिंत चालवण्यातून ज्ञानोबारांनी हा विशेष महिमा घडवला की त्या चांगदेवाचा उद्धार केला. नारायण महाराज मग एका व्यक्तीचा नुसता उद्धार केला म्हणजे महिमा विशेष आहे असं काय आम्हाला वाटत नाही. आम जनतेकरता काय ज्ञानोबारांनी केलंय काय, तर अनेक आम जनतेचाही उद्धार ज्ञानोबारांनी केलाय. कोणाकोणाचा केला? अभंगाच्या 3ऱ्या जडमोड उद्धरिले,
महिमा वरलोकेची संत महिमा वरलोकेची नारायण महाराज सांगतात, जड मूढ उद्धरिले. अनेक जडांचा अनेक मूढांचा ज्ञानोबांनी उद्धार केलेला आहे. समाजात हे सर्व प्रकार आहेत, जड आहेत, मूढ आहेत. 4 प्रकारचे लोक आपल्याला दिसून येतील समाजात. काही जडही नाहीत, काही मूढही नाहीत, हा एक उच्च वर्ग. काही जडही आहेत आणि मूढही आहेत, हा खालचा वर्ग. आणि मधले काही जड आहेत पण मूढ नाहीत, आणि काही जड नाहीत पण मूढ आहेत. एक वर्ग असा आहे, जडही आहे आणि मूढही आहे. जड म्हणजे कोणाला म्हणायचं, बुद्धीने जो कमी आहे त्याला जड म्हणायचं. तो का म्हणे, ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. म्हणजे बुद्धीने जो कमी आहे त्याला जड म्हणायचं. आणि मूढ कोणाला म्हणायचं, अविवेकी कृत्य करणारा त्याला म्हणायचं मूढ. मोह धातूपासून मूढ हे नाम तयार झालेलं आहे, मोहित होणे, वेडे होणे. तर जे अविवेकी कृत्य करतात त्यांना म्हणायचं मूढ. काही एक वर्ग असा आहे, तो जडही आहे आणि मूढही आहे. काही माणसं बुद्धीने फार कमी असतात, बरं गप्पही राहत नाही, भलतच करत राहतात. काही माणसांना काहीच कळत नाही. काहीच कळत नाही म्हणजे काहीच कळत नाही. आपल्याला काय कळत नाही हेही कळत नाही. काही माणसांना आपल्या अज्ञानाचंही अज्ञान असतं. माणसाला निदान अज्ञानाचं तरी ज्ञान व्हावं, मला हे कळत नाही एवढं तरी कळावं, की मला हे कळत नाही. पण काही माणसांना तेही कळत नाही. असे काही अतिशय बुद्धीने जड असतात, कमी असतात. अशांचा ज्ञानोबांनी उद्धार केलेला आहे. असा कोण, तो पुढे सांगितलंय रेडा. रेड्याच्या मुखातून ज्ञानोबांनी वेद बोलवलेले आहे. तर जड काही बुद्धीने कमी आणि अविवेकी कृत्य करतात, हा एक वर्ग समाजात. दुसरा, जड आहे पण मूढ नाही. काही माणसं बुद्धीने कमी असतात पण भलतं काही करत नाही, गप राहतात आपले. दुसरं कोणी म्हणलं ना, ते तुला काय समजत, तुझं तू बघ, आपल्याला काय कळत नाही, आपण काही करणार नाही. म्हणजे कळत नाही आणि तो भलतं काही करत नाही. हा जड आहे पण हा मूढ नाही, हा वाईट काय करायला प्रवृत्त होत नाही. म्हणून काही बुद्धीने कमी आहेत पण मूढ नाहीत. काही बुद्धीने चांगले असतात, जड नाहीत ते पण मूढ आहेत. काही माणसांची प्रतिभा इतकी विशेष आहे, हो फार असामान्य बुद्धी, पण त्या बुद्धीचा उपयोग समाजाच्या हिताकरता करतील तर शपथ आहे. वाईट करण्याकरताच त्या बुद्धीचा उपयोग. शासनाचे मुद्रांक देखील जसेच्या तसे काढून शासनाला फसवणारे बुद्धिमान आहेत की नाही. शासनाला शोध लागत नाही हे मुद्रांक कोणी काढले, कुठे काढले, कसे काढले. किती बुद्धी सतेज असायला पाहिजे. बुद्धी चांगली आहे पण देशाला घातक अशी आहे. म्हणून यांना जड म्हणता येणार नाही. हे जड नाहीत पण मूढ नक्की आहेत. जड नाहीत पण मूढ आहेत. काही जड आहेत पण मूढ नाहीत. काही जडही आहेत आणि मूढही आहेत. आणि काही जडही नाही आणि मूढही नाही. म्हणजे काही बुद्धिमान असतात आणि आपल्या बुद्धीचा उपयोग समाज हिताकरता, देश हिताकरता, जनतेच्या हिताकरता, आपल्या कल्याणाकरता करतात. असे जे 4 प्रकार आहेत, ज्ञानोबांनी सर्व प्रकारच्या लोकांना उद्धरलेलं आहे. ज्ञानेश्वरी निर्माण केली. खेचराची आहे मना आणि सात्विकाचा पाना, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. जप करा, नाम घ्या, प्रदक्षिणा करा. जो जसा जसा असेल त्याने जसं जसं केलं तशी ज्ञानेश्वरी त्याला फल देईल.
वाचा कोणी एक प्रदक्षिणा जपाची या बाहेरून करीती या एक ते श्रवणमिषे छाया सेविती या याची. कोण काय कोणी कसा आहे बुद्धीने कमी जरी असला तरी त्यांच्या उद्धार करता ज्ञानोबरांनी अशी ज्ञानेश्वरी लिहिली. अमृतानुभव उच्च लोकांकरता दिला. तसंच हरिपाठ सर्वसामान्य जीवांकरता केला. असोनी संसारी जीवे जो जसा असेल तसा तोही मुखाने हरी म्हणा नामचिंतन करा तुमचा उद्धार होईल, पाप जाईल, पुण्य प्राप्त होईल. असे अनेक प्रकारे जडमुडांचा ज्ञानोबरांनी उद्धार केलेला आहे. नव्हे नव्हे जगाच्या उद्धाराकरताच यांनी अवतार घेतलाय. जगदोद्धारा लागी धरिले अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. सर्वांचा असा अनेकांचा उद्धार ज्ञानोबरांनी केलेला आहे. जडमुध उद्धरिले असं कोण जड त्याचा उद्धार केलाय. नारायण महाराज म्हणतात माणूसच काय रेड्याचा उद्धार केलाय. रेड्याचा रेडा म्हणजे टोनगा हल्या म्हशीचा प्राणनाथ टोनगा. त्याला फार बुद्धी कमी फार कमी. त्याची बुद्धी पाहायची असेल तर ड्रायव्हरच्या शेजारी बसून पाहावं. गाडी चालवतोय भो भो पो पो करतोय पण तो काय हलत नाही. ते महाशय रस्त्याने चालले का बास तुम्हाला कुठून जायचं तर जा मी हलणार नाही. धक्का जरी दिला ड्रायव्हरनी तरी पुढं सरळ पण बाजूला होणार नाही. इतका बुद्धीने कमी. एखाद्या बुद्धिहीन माणसाला जर बहुमोलाची पदवी द्यायची आपण ठरवलंच तर कोणती द्यायला सापडते याची. हा म्हणजे निवळ टोनगा आहे. लोक एखाद्याच्या बुद्धीहीनतेचं लक्षण सांगताना असं म्हणतात निवळ टोनगा आहे हो याला काही कवडीची अक्कल नाही. म्हणजे अशी कमी बुद्धी असणारा बुद्धिहीन असणारा टोनगा रेडा. आणखी एक सांगतो तुम्हाला सगळ्यात बुद्धीने कमी असणारा पशु म्हणजे टोनगा. बाकीच्या सर्व पशुमध्ये पक्ष्यांमध्ये काहीतरी ज्ञान थोडंफार आहे त्याप्रमाणे ते करतात पण याच्यात काही नाही. कशावरून त्याला दुसरा पुरावा मी तुम्हाला देतो. सर्कस मध्ये सर्व प्राणी आहेत पण टोनगा नाही. सर्व प्राण्यांना शिकवलं जाते सर्कस मध्ये त्याच्याकडून काही कौशल्य दाखवलं जाते पण टोनगा अजून नाही. माझी सर्व सर्कसवाल्यांना माझं आव्हान आहे की सर्कसवाल्यांनी टोनगा आणून दाखवावं सर्व सर्कस मध्ये म्हणजे आम्ही त्यांचं विशेष मानू. इतका बुद्धीने कमी असणारा पशु म्हणजे रेडा टोनगा. पण ज्ञानोबरांनी त्याच्या मुखातून वेद बोलवले. आपल्याला सर्व या कथा माहीत आहे. आपल्याला अधिकार मिळावा उपनयन संस्कार घडले जावेत म्हणून विनंती केली पण आळंदीच्या ब्राह्मणांनी पैठणला पाठवलं. पैठणला आल्यानंतर त्यांच्या नामाची निर्वत्सना झाली. ते म्हणतात काय नाव ठेवलंय ज्ञाना. म्हणतात का आम्ही हा टोनगा एक पखाल चाललेली होती तिथे घेऊन तो माणूस म्हणजे याचे नाव ज्ञान आहे. याचे नाव ज्ञान त्याचे नाव ज्ञान काय फरक. ज्ञानोबरा म्हणतात काहीच फरक नाही. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा वेगळी काम आता या नाही. काय रे म्हणतो भाषा वापरतोय काय बोलतोय आमचा आत्मा एक आहे काही वेगळी नाही म्हणे का रे मग वेगळी नाही एकच आहे तर त्याला मारल्यावर तुला लागेल का. त्याची या ताडणे तुझं येती वेदना तरी मानू म्हैसा आत्मा खरा. त्याला मारलं तुला लागेल का. एकाने घेतला त्याच्याकडून आसोडाने मारला तोच वळ उठी ज्ञानदेवा. ज्ञानोबरांच्या पाठीवर तोच वळ उठला. त्यावेळेला मुक्ताबाई धावून आली. माझ्या दादाला मारू नका बघा कसं काय झालेलं. एक जण म्हणला का रे मारला पण टोनग्याच्या पाठीवर आणि वळ इकडे कसा काय उठला. एक जण म्हणला मला विचारा ना म्हणे काय यांचा बाप पूर्वी बंगालात गेला होता
इकडे बंगाली विद्या शिकून आला, इकडे आपल्या मुलांना काही स्थान नाही म्हणून त्यांना शिकवली ती बंगाली विद्या आणि भरा पोट म्हणून सांगितले. गौड बंगाली हे विद्या प्रसिद्ध, शिकवून प्रबुद्ध केली पोरे. गौड बंगाली विद्या यांना शिकवलं, यांना बुद्धिमान केलंय, पोट भरायला यांना केलेलं आहे म्हणे एक जण म्हणला, पण त्याच्या पाठीवर मारल्यावर इकडे वळ उठला, म्हणजे तिकडचं इकडं दिसून आलं आपल्याला, पण इकडचं तिकडं दिसायला पाहिजे. म्हणे काय, मग आत्मा आपण खरा समजू. इकडचं तिकडं म्हणजे आपण जसे वेद म्हणतो तसा हा जर वेद म्हणेल तर मग मात्र एक आत्मा समजता येईल. जरी हा बोलविल पशु निजमुखे, जरी हा बोलविल वेद पशुमुखे, जर त्या पशुच्या मुखातून वेद बोलवला तर याचा आत्मा खरा म्हणता येईल. म्हणे का नाही म्हणणार, म्हणे मग कोणता वेद म्हणायचा, म्हणे ऋग्वेद म्हणा. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ज्ञानोबरायांनी आज्ञा दिली, तोच रेडा वेद म्हणायला लागला. ओम अग्निमीळे पुरोहितम, शुद्ध उच्चार. सगळे ब्राह्मण म्हणू लागले, अरे किती शुद्ध उच्चार निघतात हे, आपल्या पोथ्यांना दुरुस्त करून घ्या, काही अशुद्ध असतील त्या. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले आणि तिथेच आणखी एक चमत्कार केला पैठणमध्ये. ज्यांच्या घरी उतरले होते त्यांच्या वडिलांचं श्राद्ध होतं आणि श्राद्धाकरता सर्वांना निमंत्रण केलेलं होतं. पण ते सगळे ब्राह्मण एकमेकाला सांगून त्यांनी सांगितलं की कोणीही जायचं नाही तिथे. ही पोरं उतरलीत, संन्याशांची पोरं. अशुद्ध झालं, तिथे जायचं नाही, ते अन्न दूषित आहे. सर्वांनी बहिष्कार टाकला श्राद्धाला जायचं. तो ब्राह्मण रडत बसला, आता कोणी येत नाही, काय करावं. का हो बाबा रडता, म्हणे आता तुम्हाला काय सांगायचं. म्हणे काय, कोणी येत नाही म्हणे आमच्या इथे जेवायला. काय येत नाही म्हणे, आम्ही जातो विनंती करतो त्यांना. अहो तुमच्यामुळे तर येत नाही, तुम्ही काय जाता विनंती करता. आमच्यामुळे हो म्हणे, तुम्हाला इथे उतरायला जागा दिल्यामुळे ते येत नाहीत. असं काय करणार. ज्ञानोबराय म्हणतात मग ते येत नाहीत तर एक चालेल का तुम्हाला. म्हणे काय, त्यांचे बाप आले तर चालतील का. वर गेलेले त्यांचे बाप आले तर चालतील का. त्या ब्राह्मणाला वाटू लागलं ज्यांनी वेद बोलावलाय रेड्याच्या मुखातून ते बाप का आणू शकणार नाही, काय हरकत नाही. हो म्हणे चालतील, ते त्यांचेच बाप, काय हरकत आहे. म्हणे मग करा तयारी तुम्ही. बोलवतो त्यांना. सर्व दारं लावून घेतली, कड्या लावल्या, खिडक्या लावल्या आणि वाढायची तयारी करा म्हणे. वाढायची तयारी चालली. ज्ञानोबरांनी लगेच सांगितलं, शांभट चलो नीचे आ जाओ, केशव भट चलो नीचे आ जाओ. त्या सगळ्यांच्या बापाला ज्ञानोबरांनी आज्ञा केली. ते सगळे बाप येऊन उतरले ना तिथे. सगळ्यांना तिथे बसवलेलं आहे, जेवायला वाढणं सर्व चाललंय. वेद घोष जोरात चालला त्यांचा. बाकीचे जे बाहेर कर्मकांडी जे सगळे बाहेर म्हणून कोण जाते का टेहळणीवर होते, कोणी जाताना दिसत नव्हतं. सगळे तिथेच आणि आवाज तर येतोय. मग कोण गेलं नेमकं. प्रत्येक एका त्याच्या प्रत्येकाच्या घरी जात नाही म्हणे, आम्ही इथेच आहे, कोण नाही. मग गेलंय कोण म्हणे, इकडे तिकडे पाहण्यापेक्षा तिथेच जाऊन बघा ना कोण आहे. एकाला पाठवलं, तो गेला पाहायला. खाली दारं बंद, खिडक्या बंद. एक झरोका होता वर थोडासा, तो एका दगडावर चढला आणि तिथून पाहू लागला. त्याचा बापच दिसला नेमका. पलीकडे शेजाऱ्याचा बाप, तिकडे त्याचा बाप, सगळे बापच बाप उतरलेले दिसले. धावत धावत घरी गेला आणि आईला म्हणला, आई कुंकू लाव, माझा बाप अजून आहे. कुंकू लावतायत, बांगड्या भरता येतील, कुंकू लावता येईल, पण डोक्याला केस कुठून आणणार. आणि स्वर्गवासी पितर जेवविले, स्त्रियांचे ते केले पुरुष देखा. अशी अनेक
या ज्ञानोबांनी सर्वांच्या उद्धाराची काळजी वाहिली सर्व केलेलं आहे. आणि शेवटी ही सर्व माहिती पैठण पुणतांब्याला जाऊन एका ब्राह्मणाने चांगदेवाला सांगितली. तव तेथे आला